भाजप, पीएम मोदी आणि सीएम फडणवीस हे प्रगतीचे राजकारण करतात. अमृता वहिनींचा टोला कुणाला? आताच्या घडीला राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पाहायला मिळतं आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नवीन वळणे घेत असून नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. आणि हे प्रकरण विरोधकांनी चांगलेच लावून धरलेलं असून आरोप प्रत्यारोप तीव्र होत आहेत. आणि त्यातच ठाकरे गटाने दिलेला स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीतील धुसफूस यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. भाजपाचे शिर्डीत अधिवेशन झाले आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आणि यातच आता विविध घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केलेलं आहे. पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील परिस्थिती आणि वाढत असलेले जातीय राजकारण याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. आणि यावर बोलताना देवेंद्रजी, भाजपा आणि पंतप्रधान मोदी हे प्रगतीचं राजकारण करतात. जातीय राजकारण न करणे आपल्या हातात आहे. त्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे असे अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. असं लोकांचं म्हणणं आहे, तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार आणि कसं बघता तुम्ही? मला वाटतं देवेंद्रजी, भाजपा, मोदीजी सुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात. जातीय राजकारण आपण आणतो, आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते वाढतं. तर आपण जातीय राजकारण नाही करावं, मेरिट बेस्ड करावं, डेव्हलपमेंट बेस्ड करावं. आणि ते आपल्या हातात आहे, मीडियाच्या हातात आहे, लोकांच्या हातात आहे. 2000 ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.